मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा रंगली आहे, की ठाकरे गटातील आणखी 2 आमदार पक्ष सोडू शकतात. म्हणजे पक्ष सोडून जाऊ शकतात. पण ही चर्चा नेमकी कितपत खरी आहे? या दाव्यामागे काही ठोस संकेत आहेत का? की हा फक्त राजकीय अंदाज आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाकडे शांतपणे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ते 2 आमदार ठाकरेला सोडून शिंदे गटाकडे जाऊ शकतात, अशी एक बातमी समोर येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल झाले. अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. काही गट फुटले आणि नवीन राजकीय समीकरणे तयार झाली. त्यामुळे प्रत्येक वेळी एखाद्या आमदाराबद्दल पक्ष सोडण्याची चर्चा सुरू झाली, की ती लगेच चर्चेचा विषय बनते. सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळामध्ये ठाकरे गटातील आणखी 2 आमदारांबद्दल विविध दावे केले जात आहेत. मात्र या चर्चांना अधिकृत दुजारा मिळालेला नाही. संबंधित आमदारांनी किंवा पक्ष नेतृत्वाने अधिकृत घोषणा केलेली नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. राजकारणामध्ये अशा चर्चांना अनेक कारणांनी सुरू होतात. काही वेळा त्या खऱ्या ठरतात, तर अनेकदा त्या केवळ राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी किंवा चर्चेचे वातावरण तयार करण्यासाठी पसरवले जातात. जर भविष्यामध्ये कोणताही आमदार पक्ष सोडण्यासाठी म्हणजे पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असेल, तर त्यामागे स्थानिक राजकारण, आगामी निवडणुका, पक्षातील भूमिका, मतदारसंघातील समीकरणे किंवा वैयक्तिक राजकीय निर्णय अशी अनेक कारणे असू शकतात. म्हणून कोणतीही बातमी समोर आली, की अधिकृत निवेदन, विश्वासार्ह वृत्तसंस्था आणि संबंधित नेत्यांची भूमिका तपासणे आवश्यक असते. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडण्याऐवजी तुम्ही खरी माहिती, जी माहिती खरी असेल त्याच माहितीवरती विश्वास ठेवा. आणि सध्या आणखी 2 आमदार ठाकरे गट सोडणार अशी चर्चा सुरू असली, तर त्याला अधिकृत पुष्टी मिळेपर्यंत तो दावा म्हणून पाहणे योग्य ठरेल. राजकारणामध्ये परिस्थिती वेगाने बदलू शकते. त्यामुळे पुढील घडामोडींवरती लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते. तुम्हाला काय वाटतं? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.